सुद्धा आज दिनांक 27/12/2024 पाटण थापा मुक्कामी या दुय्यम खड्या गमतीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेल्या बांधवांनो तर सांगू इच्छितो एक विशेष, मला शायरीचा खूप काही अभ्यास नाही, नॉलेज नाही, मी वाचक नाही, परंतु लहानपणापासून छंद असल्यामुळे कुठेतरी या कलेच्या माध्यमातून महापुरुषांची विचारधारा या जन समुदायापर्यंत पोहोचावी आणि प्रबोधनातून मनोरंजन घडून यावं हा उद्देश ठेवून शायरीची धुरा खांद्यावरती घेतलेली आहे। परंतु शहाण्या लोकांचं म्हणणं आहे मनुष्य हा चुकीचा पुतळा, चुकणे माणसाचा स्वभाव आहे, धर्म नाही आणि जीवनात जो मनुष्य कधी चुकत नाही त्याला मी मनुष्य म्हणत नाही तर त्याला मी महामानव म्हणत असतो। आम्ही सर्वसाधारण तुमच्या मुलाबाळासारखे लेकरे आहोत, चूक होणे स्वाभाविक आहे, परंतु मला चुकीची माफी मागण्याची परंपरा आहे आणि म्हणून इथे कुठेतरी माणसाला या गोष्टीचं दुःख वाटते। कारण मनुष्याचा विचार करायला गेलो तर पृथ्वीच्या पाठीवर मनुष्य असा एकमेव प्राणी आहे की ज्याच्यासारखा बुद्धिमान प्राणी नाही आणि म्हणून आम्ही चुका करत गेलो तो आम्हाला क्षमा करत गेले तर मला नाही वाटत आमच्यामध्ये काही सुधारणा घडून येईल आणि म्हणून अपेक्षा करतो तुमच्या सहकार्याची। तर या गावातील सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, पोलीस पाटील साहेब, बाहेर गावणारे पाहुणे मंडळी, माझे मित्र मंडळी यांना कोटी कोटी प्रणाम करतो, अभिवादन करतो। त्याचप्रमाणे मी जी आपल्यापुढे काही सांगत आहे ही विचारधारा माझ्या गुरुजींची आदरणीय पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम करतो। कार्यक्रमाला सुरुवात करतो तर त्या अगोदर चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, निसर्ग शक्ती, कारुण्याची मूर्ती जगद्गुरु तुकोबाराया आणि या बहुजनांच्या कल्याणासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं अशा 109 महानायकांना, महामानवांना शायरी या नात्याने मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत। चॅटीचा आवाज खूप थोडस चॅटीचा कारखान्यातून संपूर्ण जगाची निर्मिती आहे आणि म्हणून त्या आदिशक्तीला, त्या नैसर्गिक शक्तीला माझं करत न करत वंदन आहे। आदर्श
कार्याच्या प्रसंगी प्रत्येक मनुष्य प्राणी हा आपल्या आराध्य दैवताचं पूजन करत असते, मागणं मागत असते. परमेश्वरा, मी जे काही कार्य करत आहे याची जाण भाव तुला आहे आणि या कार्यासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. हे कार्य माझं सफल होऊ दे. शेवटाच नाही, शाहीच्या रीतीरिवाजाप्रमाणे पहिला मान त्या माझ्या गणेश भगवंताला दिला गेला. हो, गणेश भगवंताकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे बांधवानो. आणि म्हणून प्रारंभिक गणासाठी एक पुरातन चाल घेतलेली आहे, जरा गोल करून घ्या. आमचे गुरुकुल्य पूर्ण शाखेचे शाहीर प्रकाशजी, त्यांचं सरनेम मला माहित नाही. प्रकाशजी तागडे साहेब हल्ली मोका पाटण खपा. आम्ही खूप काही प्रोग्राम बघितलो त्यांचे. जेव्हा आम्हाला शायरीमध्ये काही मुळात समजत नव्हतं, मात्र कार्यक्रमाची आवड होती. आम्ही त्यांचे भरपूर कार्यक्रम बघितले. त्यांच्याकडं या चालीवरती 50 रुपयाचं भेट मिळालेलं आहे. त्यांना सततचे प्रणाम, लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. आणि म्हणून काय म्हणतो, तू नाग भूमीच्या दैवत नव्हते का? होते. 33 कोटी देवांगण होतं म्हणतात. शास्त्र पुराण सांगते. हो, समजलं. मी माझ्या जवळचं काही नाही सांगत. माझं काम पोषमान सारखं. तुमचंच ऐकलं तुम्हाला सांगेल. तरी पहिल्या पूजेचं मान गणेश भगवंत यांना का दिलं गेलं बांधून, की संपूर्ण आई वडिलाच्या चरणाजवळ त्यांनी मिळवलं. आणि त्यांनी सांगितलं, नंतर संतांनी सुद्धा सांगितलं. हो, पण सर्वप्रथम जर कोणी सांगितलं असेल तर गणेश भगवंत. समजलं की नाही? सांगितलं की सारं जग फिरून अर्थ नाही आणि आई वडिलासारखं तीर्थ या जगाच्या पाठीवर दिले.
आणि तेच कार्य संतांनी करायला सांगितलं की सारं जग फिरून अर्थ नाही ना आईवडिलासारखं तीर्थ कशा पाठीवती नाही. पण आम्ही खरे दैवत विसरलो आणि भलत्या देवाच्या नादामध्ये लागलो. भलत्या देवाच्या नादामध्ये लागलो. आमची भारतीय संस्कृती थोर आहे, आम्हाला अभिमान आहे. या भारत मातेच्या पाठीवर आम्ही उभे आहोत, आम्हाला गर्व आहे. परंतु या भारतामध्ये आमच्या मायबापापेक्षा कुत्र श्रेष्ठ आहे. कुत्र एका कुत्र्याला किंमत आहे पण आमच्या मायबापाला किंमत नाही. तुम्हाला सांगतो, मायबापाला वाटते माझं एक लेकरू आहे आणि हे माझं एक लेकरू माझी म्हातारपणची काठी बनी. त्याला लहानाच्या मोठं बऱ्याच हातवर करते, माझं पण गेले म्हणते, आऊन हकलता हकलता पण माझ्या पोराला मी म्हणते चांगल्या नोकरीवरती लावून चांगलं शिकवते, 2 एकर जागा विकते. तो पोरगा नोकरीवर लागते आणि इकडे बाप जेव्हा म्हातारा होते तर बापाला आशा असते की माझा बाप मला 2 टाइमचं जेवण चालेल, 2 टाइमचं मला जेवण देईल. परंतु जेवण सोडावं उलट्या त्याच्यावर लाटा असतात, त्याला लाटा मारतात आमच्या म्हाताऱ्या भाईबापाला. आणि ते पोरग 50,000चं विलायती कुत्रे घेऊन आणते. विलायती 50,000चं कुत्रे घेऊन आणते. त्याला 14 लाखाच्या 4 व्हीलर गाडीमध्ये बसवते. बायकाचे 4 वाजता उठते, त्याच्या गळ्यामध्ये बेल्ट टाकते, त्याच्या धुनाच्या माग 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 जसा सिक्युरिटी गार्ड लागला पुरा गाव फिरते. त्याची रोज त्या कुत्र्याची साबणेने स्वच्छ आंघोळ, त्याचा महिनेवारी खर्च 5-10 हजार रुपये. सांगा मला सांगा हो, आम्ही जेव्हा आपल्या आईच्या उदरातून जन्मास येतो, जेव्हा आम्ही नवजात बाळ असतो, लहानशी असतो आणि एखाद्या आमच्या माईच्या अंगावर जर लहान लेकराने जर संडास केली तर माझी माय मास्क कापून फेकते काय? बापाच्या अंगावर जर संडास केली तर माझा बाप मास्क कापून फेकते काय? तोसाच म्हणते माझा माय बाप कर्मा म्हणते पोटवर्षी. आणि कुत्र्याची धुवण धुवून देताना कोणी पाहिलं काय? नाही, कुत्र्याची धुवण धुवून देताना कोणी पाहिलं काय? तरी आमच्या मायबापापेक्षा कुत्रा श्रेष्ठ. वारे भारत चाललं पण त्याला वारत शिकारे. आणि म्हणून जे कार्य माझ्याकडे भगवंताने केलं हे मला शिकण्यासारखं आहे, माझ्या बापाने शिकण्यासारखं आहे, माझ्या संपूर्ण खानदानीने शिकण्यासारखं आहे आणि बसलेल्या तमाम खऱ्या गमतीच्या रशीद माय बापांना शिकण्यासारखं आहे. क्या कह रहा हूं मैं? किसी ने मजे लुटाए होगा शहरों में, तो किसी ने खुशियां पाई होगी गांव में. अरे कोई मदहोश होगी अपने माँ बाप के बाहों में, मगर हमने तो जन्नत देखी अपने माँ बाप के बाहों में. आए वो लगा आमचे आदर्श सुरेश बापू वराडे साहेब मुक्काम खापा पाटा यांच्याकडे या विचारावरती 50,000चं प्रेम पुष्प मिळालेलं आहे. पाठी आभारी आहे. काय म्हणतो आहे? अरे महिमा ज्याची अपना पार कुठे चलवता फिर तव कृपेने पारंग झाले मुकानी पदीर. दिल दुखडे नागभूमीच्या
वासुकी, ऐरावत, कर्कटोक, समजले की नाही? अशा प्रकारचे 5 राजे पराक्रमी होऊन गेले आणि ते आमचे पूर्वज आणि आम्ही त्यांचा वारसा चालवायला पाहिजे. शिकण्यासारखं आहे. तुम्ही त्यांचा इतिहास वाचा. समजलं? पराक्रमी होते. समजलं? पण आता काय आहे? सक्का भाऊ पक्का वैरी आहे हो. आणि म्हणून काय म्हणतोय का? प्रत्येक मनुष्य हा आशादायी आहे. आशादायी असायला पाहिजे. प्रत्येक मनुष्य हा सुखाची धावपळ करत असते. परंतु महापुरुष म्हणतात सुखाच्या पाठीमागे तुला धावण्याची गरज नाही रे. तर सुख तुझ्या पाठीमागे धावेल केव्हा? भाव तिथे देव ही संताची वाणी. पण आचरणाच पाहिला का कोणी? आचरण जेव्हापर्यंत तुझं शुद्ध राहणार नाही तेव्हापर्यंत तू सुखाची पायरी गाठू शकणार नाही. या माणसा आणि वामन दादा पै म्हणतात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. वामन दादा पै म्हणतात तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात स्वयं दिग्भव आत्मदिग्भव. समजलं? कोंबडी करून शिकण्यासारखा आहे माय बाप हो. मी काही एवढा ज्ञानी पंडित नाही. समजलं? खूप अभ्यासक नाही. कोंबडी करून शिकण्यासारखा आहे. कोंबडी जेव्हा अंडे फोडते आपल्या पिल्लेला जेव्हा जन्म देते, पिल्ले जेव्हा लहान असतात ना तर ते कोंबडी आपल्या मागं मागं फिरवते. कधी पाणी जर लागलं तर पंखामध्ये त्याला झाकते, ऊन लागली तरी झाकते. त्यांना चोचीमध्ये घास भरवून देते. पण तेच पिलं का चत्र व्हायला लागलं, मोठं व्हायला लागलं तर ते कोंबडी आपल्या पिल्लेला टोच मारते. उठले म्हणते केव्हापर्यंत माझ्या ढुंगणाच्या मागं मागं फिरशिले म्हणते. उठ जागा हो, कोणी तुला चालून देणार नाही म्हणते. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस म्हणते. समजलं? कोंबडी करून शिकण्यासारखं आहे काय? आणि आम्ही मायबापाच्या कमावून ठेवलेल्या इच्छेतून उड्या मारतो. वा रे वा. अरे ही जीवन सुख सारे तव पायी जातो शरण दुःख हरण मी करण्यासी लवलाई. दुय्यमचा सामना आणि दुय्यमच्या सामन्याला लाभलेले सहकारी शाहीर सन्मानी आमचे परम मित्र की ज्यांचं नाव ऐकल्याबरोबर ज्यांचं नाव का ऐकलं तर समोरच्या शाहीरची भीती वाढते नाही तर भीती कमी होते. होजी त्याची एक तर भीती वाढत नाही तर भीती कमी होईल. नावातच कमी द्यायची. तुम्हाला सांगतो कलगी शाखेचे चॅम्पियन शाहीर ज्ञानेश्वरजी वाघमारे. जो माणूस वाघाले मारू शकते तर आम्ही का होऊन भाजीपाला. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्या नावातही जादू आहे. ज्ञानेश्वर ज्ञान अधिक
ईश्वर इज इक्वल टू परमेश्वर. बरोबर आहे. ज्ञानेश्वरजी वाघमारे साहेब आणि पहिल्या डावाचे मानकरी आहेत. शाहिरीच्या रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेनुसार एक शाहीर दुसऱ्या शाहीरवर प्रश्न रूपाने डाव करत असते. हो, आणि या बसलेल्या लोकांचा कल असते, समज असते. शाहीर लोक हे विद्वान असतात, अभ्यासू असतात, यांना शास्त्र पुराणाची माहिती असते आणि म्हणून कुठेतरी डाव पेचावर गंमत यावी या दृष्टिकोनातून एक शाहीर दुसऱ्या शाहीरवर प्रश्न रूपाने डाव करत असते. तर पहिल्या डावाच्या मानकरी साहेबांनी एका प्रश्नाची विचारणा केली. म्हणतात की अशी एक विरांगना झाली. प्रश्न खूप सुंदर विचारला. हो, ऐतिहासिक प्रश्न आहे त्यांचा. अशी एक विरांगना झाली की ती इंग्रजाबरोबर युद्ध करायला गेली आणि इंग्रजाबरोबर लढता लढता तिला असं वाटलं की माझा आता पराजय होणार, माझा आता पराजय होणार. आणि म्हणून तिने तिथून पळवाट काढली. तिथून मी इंग्रजाच्या हाताने मरणार नाही असं तिला वाटलं आणि म्हणून तिने तिथून पळवाट काढली आणि एक आपल्या डोळ्याच्या समोर एका देवीचं चित्र तिने एका देवीचं चित्र डोळ्यासमोर ठेवलं आणि स्वतःचा शिरच्छेद स्वतः केला. तर ती देवी कोणती आणि ती बाई कोणती? तर मान्यवर साहेब, मी आधीच म्हटलं मी काय तुमच्यासारखा ज्ञानी पंडित नाही. समजलं? बुधवार 8 दिवस का राजा भोजोर 10 बंधू केले. तर माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ती बाई आहे राणी लक्ष्मीबाई. ती बाई आहे राणी लक्ष्मीबाई आणि तिने कोणत्या देवीचं रूप आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर ती आहे झलकारी देवी. झलकारी देवीचं रूप तिने आपल्या डोळ्यासमोर ठेवलं. समजलं? याचा इतिहास आहे आणि तुम्ही म्हणत असाल तर या इतिहासाचा मी उलगडा करून द्यायला तयार आहे. पण शाहीर साहेब, जगी तो सर्वज्ञानी असा कोण आहे आणि विचारी मनात तुच्छ शोधून पाहिजे. तुमच्याकडे काय असेल तुम्ही सांगा. हो, मी लेंडी उद्योग करणारा शाहीर नाही. समजलं? ते माझ्या गुरुजींनी नाही केले आणि मी सुद्धा करणार नाही. तुम्ही आपल्या प्रश्नाचं समाधान करून द्या. एवढ्या लोकांमध्ये तुमची वाहवा होईल. समजलं? तुम्ही 1 नंबरचे, मी 2 नंबर. समजलं? शाहीर साहेब, आता माझा प्रश्न काय म्हणतोय. एक असं छोटंसं गाव होतं तुमच्या गावासारखं. त्या गावामध्ये अनेक परिवार राहत होते, अनेक लोक होते, परंतु असा एक परिवार होता दया, क्षमा, शांती, मैत्री, प्रेम, करुणा, कुशल कर्म करणारे. एवढं त्यांचं नीती नियमाचं काम चाललं. म्हणजे वैचारिक पातळी त्यांची जेवढी सुंदर होती, कामही तसंच होतं. समजलं? दया, क्षमा, शांती, करुणा, मैत्री, प्रेम वगैरे वगैरे 6 लोकांचं कुटुंब होतं. तर तुम्हाला सांगतो, शेती करणे आणि शेतीच्या भरोश्यावर उदरनिर्वाह करणे. असंच एक दिवस काय झालं, परिवारामध्ये कोण कोण होतं? बाप, माय, पोरगा, सून आणि मुलगी, असं 6 लोकांचं परिवार होतं बंधूंनो. तर बापाला एक दिवस पोरासोबत काम पडलं. पोराला म्हणते, दादा उद्याला आपल्याला म्हणते का आपल्या शेतामध्ये काम आहे म्हणते, तुझं मला काम आहे म्हणते. तर उद्याला म्हणते आपल्याला सकाळीच जायचं आहे म्हणते. तर पोराने होकार दिला आणि दोघे बाप लेक शेतामध्ये गेले. बाप काही अंतरावर काम करत होता तर पोरग काही अंतरावर काम करत होतं. म्हणजे अंतर होता, फरक होता. आणि काम करता करता बांधवानो क्षणात त्या पोराला एका सापाने ध्वंस केला आणि तो मृत्युमुखी पडला. बापाची लक्ष गेली. म्हणजे माझा पोरगा आतापर्यंत इथे काम करत होता, जवळ मला दिसत नाही. आणि म्हणून धावत धावत पोराजवळ गेला. पोराजवळ गेला तर पाहते तर पोराच्या तोंडातून ते काय फेस वगैरे निघत होतं आणि त्याने अनुमान लावला की माझ्या पाहलं तर अनुमान लावला म्हणजे माझ्या पोराला कोणत्या तरी विषारी सापानं ध्वंस केलं. आणि म्हणून बापानं काय केलं, डोळ्यातून बापाच्या अश्रूच्या धारा नाही पडल्या. हो, फटाफट 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 इकडे तिकडे फिरला, शेणी गोड्या काड्या जमा केला, चिता रचली आणि त्या पोराला त्या चितेवरती ठेवलं. इतक्यातून एक वाटसरू जात होता. शाहीर साहेब लक्ष ठेवा माझ्या प्रश्नाकडे. एक वाटसरू जात होता. तर त्या वाटसरूला म्हणते त्याच्या जवळ गेला, त्याला जवळ बोलावलं नाही. त्या पोराच्या बापानं त्याच्या जवळ गेला आणि दादा म्हणते, तू म्हणते गावाकडे चालला ना? हो जी म्हणते. तर माझ्या घरी जाशील म्हणते आणि सांगशील म्हणते की खूप जोरात भूक लागली आहे, टिफिन घेऊन लवकर बोलावलं बा म्हणून. असं त्या वाटसरूने सांगितलं. वाटसरू घरी गेला त्यांच्या आणि सांगायला बसला. म्हणते
मातोश्री म्हणते तुमच्या पतिरायाला म्हणते तुम्हाला टिफिन घेऊन बोलावलेला डब्बा, जेवणाचा डब्बा घेऊन. आणि मग बघा ते खुशाग्र बुद्धिमत्तेचे लोक होते आणि म्हणून त्याच्या लवकरात लवकर लक्षात आलं नाही म्हणते काही दाल में कुछ काला आहे, काहीतरी प्रसंग घडला. आणि म्हणून ते चारही लोक वावराकडे आले, शेताकडे आले. शेताकडे आले तर चिता रचलेली होती आणि त्या शरणावर ते प्रेत ठेवलेली होती. मुलाची प्रेत ठेवलेली होती. हा, त्या मुलाची पत्नी होती, माय होती, बहीण होती. माय सुद्धा दुःखी झाली नाही, बहीण सुद्धा दुःखी झाली नाही, पत्नी सुद्धा डोळ्यात तिच्या धारा आला नाही. नाहीतर आमच्या घरातला एखादी कोणी जर गेला तर प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात. तर कोणी दुःखी झाले नाही. तर काही क्षणामध्येच तुम्हाला सांगतो आता चितेला अंगार लावणार. याच वेळेमध्ये एक भगवे वस्त्र घालून त्यागी मनुष्य आला आणि आल्याच्या नंतर तो विचारायला लागला म्हणे बापा तुम्ही 4-5 लोक दिसता आणि हे चिता दिसते, या चितेवर म्हणते प्रेत आहे. हा कोणाची प्रेत आहे? कोणाचा मर्डर केला म्हणते नाही आमचा लेकरू आहे. तो बाप म्हणते माझा लेकरू आहे, मायला म्हणते माझा पोरगा आहे. तुझा पोरगा आहे मग तू दुःखी का नाही? तुझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा का नाही? मायला विचारते आई तुझ्या नवजात बाळ तुझ्या उदरातून जन्मास आला ग आणि तरी तुझ्या चेहऱ्यावर म्हणते नाराजी दिसत नाही, दुःख दिसत नाही. पत्नीला म्हणते त्याच्या तू कोण आहेस? मी म्हणते मी त्याची पत्नी आहे. तुझ्या चेहऱ्यावर दुःख नाही, तुझ्या डोळ्यात अश्रूच्या धारा नाही, तू कोण आहेस का? म्हणते मी त्याची बहीण आहे. म्हणते हा तुझा एकुलता एक भाऊ मृत्युमुखी पडला का तरी याचा तुला दुःख नाही. तर म्हणण्याचं तात्पर्य वाढवायला सांगाय कहूंगा आप पूछना चाहता हूं की जेव्हा त्या साधूने त्या 4 लोकांना जे 5 लोकांना जेव्हा विचारलं की तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा का नाही, तुम्ही दुःखी का नाही, तर त्यांनी उत्तर त्यांना काय दिलं आणि ते 5 लोक कोणते, तो मेलेला मुलगा कोणता, कोणत्या गावातील गोष्ट. शाहीर साहेब आणि या प्रश्नाचं समाधान तुम्ही जर करून दिले तर आजची जे काही रक्कम आहे आजची रक्कम तुम्हाला असं वाटत असेल शाहीर साहेब हो पैसे मी आपल्या घरचे 4 ह्याला दान ठेवेन जी, समजलं. एखादे दिवस पैसे जर नाही घेऊन गेलो तर काय होणार आहे? कधी भरणार नाही. शाहीर साहेब पुरस्कृत करणे ज्याला रिइन्फोर्समेंट म्हटलं जातं, पुरस्कृत करणे महत्वाचं असते. हो शाहीर साहेब वाघमारे साहेब आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही माझ्या प्रश्नाचं तंतोतंत समाधान कराल आणि म्हणून ऐका शेवट